हिंगोली जिल्ह्यातील अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या प्रक्रियेविरोधात हिंगोली येथे मोठा जनाक्रोश पाहायला मिळाला। देख लाखों से हम भी आए लाखों से असे म्हणत दिनांक 1 जून 2026 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली या मार्गावर काढण्यात आलेल्या विशाल महामोर्चामध्ये हजारो महिला पुरुष आणि युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला आहे। हिंगोली जिल्ह्यात अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरण प्रक्रियेविरोधात हिंगोली येथे मोठा जनआक्रोश पाहायला मिळाला। देख लेना आंखों से हम भी आए लाखों असं म्हणत दिनांक 1 जून 2026 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली या मार्गावर काढण्यात आलेल्या विशाल महामोर्चामध्ये हजारो महिला पुरुष आणि युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची प्रक्रिया तात्काळ थांबवावी अशी प्रमुख मागणी मोर्चेकऱ्यांनी केली। तसेच राज्य सरकारने नियुक्त केलेल्या आयोगाचा अहवाल सार्वजनिक करावा, जातीनिहाय जनगणना करावी, अनुसूचित जातींच्या लोकसंख्येनुसार आरक्षणात वाढ करावी आणि शासकीय तसेच निमशासकीय सेवांमधील अनुशेष भरावा अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या। महामोर्चामध्ये आंबेडकरी समाजातील विविध संघटना, सामाजिक कार्यकर्ते, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। संविधान आणि आरक्षण संरक्षणाच्या घोषणा देत मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत शासनाच्या धोरणाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली। त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य शासनाला निवेदन सादर करण्यात आले। मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी आंबेडकरी संघटनांकडून देण्यात आला। या कार्यक्रमाचे आयोजन हिंगोली जिल्ह्यातील सर्वच आंबेडकरी संघटनांनी एकत्र येत केले होते। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून नांदेड जिल्ह्यातील खुरगाव येथील भदंत पय्या बोधी महाथेरो व त्यांच्या भिक्खू संघाने मोठी हजेरी लावली होती। बातमीसाठी हिंगोलीवरून भगवान जाधव। या ठिकाणी मातंग आणि बौद्ध समाजाचे जे भांडण RSS वादी लोकांनी लावून दिलेलं आहे, या ठिकाणी हे अबकड वर्गीकरण नाही जर थांबलं तर आम्ही रस्त्यावर उतरून उग्र या ठिकाणी आंदोलन करणार आहोत। या ठिकाणी जवळपास हिंगोली जिल्ह्यामधून 20 ते 25 हजार जनता या ठिकाणी उपस्थित झालेली आहे। त्यांचं पूर्ण नियोजन या ठिकाणी आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे आणि शांतताप्रिय हा मोर्चा या ठिकाणी निघालेला आहे। बरोबर आहे, मातंग समाज आमचा लहान भाऊ म्हणून आम्ही आतापर्यंत वागलेलो आहोत, परंतु मातंगातली काही मंडळी ही RSS बीजेपीची गुलाम बनून राहिलेली आहे आणि ते RSS बीजेपीची गुलाम जी मातंग मंडळी आहे हीच खऱ्या अर्थानं बौद्धांच्या विरोधामध्ये या ठिकाणी षडयंत्राचे सतत आहे। परंतु बौद्ध समाज हा मातंगाच्या विरोधामध्ये नाही आहे, परंतु बौद्ध समाज जो आंबेडकरी समाज आहे, जे RSS वादी मातंग आहेत, जे सनातनी मातंगाच्या दावणीला बांधलेले आहेत, यांच्या विरोधामध्ये बौद्धांच्या तीव्र भावना आहेत।